तर काल मी हा मुकुट रेडी केला होता आणि आज त्याच्यासाठी मी कलर घेऊन आलेली आहे. मला स्प्रे लावायचा होता बट गोल्ड स्प्रे मला इथे मिळाला नाही आणि ऑनलाईन पण ऑर्डर केला होता मी, बट तो 4 तारखेला येणार आहे. सो मी एवढा वेट नाही करू शकत. त्यामुळे मी एक ऑइल पेंट घेऊन आलेली आहे आणि हे एक आहे फेविक्रिल गोल्ड कलर आहे हे. तर मी हे ट्राय करणार आहे. दोघांपैकी कोणतंही एक जे त्याला पटकन ड्राय करेल आणि सूट होईल असं. आणि त्याच्यासोबत मी थोडंसं डेकोरेशनचं पण सामान घेऊन आलेली आहे आणि मी ते तुम्हाला आता दाखवणार आहे. हे चेन गोल्डन लेस हे उलन मला लेस पण आहे तुम्ही पण यूज करा आणि कलर्स. तर मी कलर करते. तर सगळ्यात आधी मी घेतला आहे ऑइल पेंट. जर फिक्स झाला तर मी हाच लावणार आहे. तर तोच चांगल्या प्रकारे बसला गेला आहे मुकुटला. प्लास्टिकलासुद्धा तो ऑइल पेंट चांगला लागलेला आहे. तर मी पूर्ण मुकुटला याच ऑइल पेंटने कलर करणार आहे. तर इथे मी एक लेअर लावून घेतलेला आहे. त्यानंतर मी त्याला हेअर ड्रायरने ड्राय करणार आहे आणि एकदा ड्राय केल्यानंतर त्याला मी पुन्हा एकदा एक लेअर देणार आहे. सो इथे माझं पूर्ण कंप्लीट झालेलं आहे आणि सेकंड लेअर देऊनही कंप्लीट झालेला आहे. ते माझं मुकुट कंप्लीट झालेलं आहे आणि मी त्याला सेकंड लेअर देऊन परत ड्राय केलेलं आहे ड्रायरने. आणि त्याच्यानंतर पण मी त्याला थोडं नॅचरल ड्राय होऊ देणार आहे 15-20 मिनिट, कारण मला नंतर त्याच्यावर ग्लू लावून स्टिक करायचे आहेत डायमंड्स, मोती वगैरे. तर ते कलर निघायला नको म्हणून मी त्याला एअर ड्राय करणार आहे नॉर्मल नॅचरल. त्यासाठी मी त्याला खिडकीत ठेवलेलं आहे. तर तुम्ही बघू. आणि गोल्ड कलर दिल्यानंतर ते एवढं सुंदर दिसत होतं. लावून असं वाटतं ओरिजिनल मुकुट. तर मी खूप खुश आहे की ह्याचा रिझल्ट असा आला. तर यानंतर अजून त्याला डायमंड्स वगैरे येणार आहेत. सो अजून ते खूप सुंदर दिसणार आहे.